तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता इथे की सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न आणि त्यांच्या उत्तराची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती यांसारख्या संस्थांमार्फत 72,000 ते 1,22,000 पर्यंत विद्यावेतन आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे CETचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप कसे असते, त्यानंतर किती मार्काचा पेपर असतो, त्यानंतर पेपरला वेळ किती असतो, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग असते का, त्यानंतर पेपर कोणत्या भाषेत असतो, त्यानंतर अभ्यासक्रम काय असतो, यांसारख्या प्रश्नांची माहिती आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढील माहिती आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, CETचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप कसे असते. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ज्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल, फॉर एक्झाम्पल MPSC करत असाल, ठीक आहे, सरळ सेवेची एक्झाम करत असाल, बँकेची एक्झाम करत असाल, LIC, ठीक आहे, रेल्वे, SSC यांसारख्या एक्झामची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर सेम त्याच एक्झामचा विद्यार्थी मित्रांनो इथे सेम सिलेबस असतो. तर परीक्षेचे स्वरूप तुम्हाला आता पूर्णतः समजले असेल. ज्या एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करत आहे विद्यार्थी मित्रांनो, सेम त्याच एक्झामचा सिलेबस यांसारख्या एक्झाममध्ये राहतो विद्यार्थी मित्रांनो. तर पेपर जो आहे हा 100 मार्काचा असतो. बघू शकता इथे किती मार्काचा पेपर असतो हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. तर 100 मार्काचा पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पेपरला वेळ किती असतो, तर 1 तास वेळ असतो विद्यार्थी मित्रांनो या पेपरला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असते काय, तर नाही, निगेटिव्ह मार्किंग नसते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेपर कोणत्या भाषेत असतो, तर पेपर हा मराठी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये देता येतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अभ्यासक्रम काय असतो, तर अभ्यासक्रमाची माहिती तुम्हाला सुरुवातीलाच मिळून गेली असेल ज्या एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करत असाल विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल MPSC, UPSC, MPSC गट ब आणि गट क, MPSC मेस, SSC CGL, IBPS, PO, LIC, AAO, मिलिटरी भरती, UGC, CSIR, त्यानंतर नेट, त्यानंतर MSc सेट, MBA कॅट, टेट, पोलीस भरती आणि JEE आणि MSc CET सारख्या योजनांचा यात समावेश आहे. तुम्ही वरीलपैकी कोणत्याही योजनेची प्रिपरेशन करत असाल विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर सेम सिलेबस यांसारख्या संस्थांमार्फत प्रोव्हाइड केला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यांची एक CET परीक्षा होते. ठीक आहे. तर याची जी काठिण्य पातळी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या एक्झामला प्रिपरेशन करत असाल, सपोज जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर यामध्ये जी काठिण्य पातळी आहे विद्यार्थी मित्रांनो ती पोलीस भरतीपेक्षा थोड्याशा कमी लेवलवर असते. ठीक आहे. तर क्वेश्चन एवढे हार्ड नसते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केली चांगल्या प्रकारे तर या योजनेमध्ये तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तिथेच तुम्हाला याबाबतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सेट आणि सर्व सोर्सेस उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो इथे अभ्यासाचे साहित्य आपण जाणून घेऊया. महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी पुस्तके आणि इतर साहित्य देखील पुरवले जाते. फॉर एक्झाम्पल बुक्स आणि पेन बॉक्स, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज बॅग अशांसारखे साहित्य तुम्हाला यांसारख्या संस्थांमार्फत प्रोव्हाइड केले जाते विद्यार्थी मित्रांनो. ही जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो महाज्योती ही OBC, NTB, SBC यांसारख्या कॅटेगरीसाठी काम करते आणि SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी आणि टार्टी यांसारख्या संस्था काम करते विद्यार्थी मित्रांनो. सेम योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांसारख्या योजनेचा लाभ नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर JEE, नीट, MSc CET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देखील दिले जातात विद्यार्थी मित्रांनो या योजनेमार्फत. त्यानंतर त्यांना 6 GB डेली इंटरनेट सुद्धा दिले जाते. त्यानंतर महाज्योती इतर मागासवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते विद्यार्थी मित्रांनो. जसं की शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण योजना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा यांसारख्या संस्थांमार्फत प्रोव्हाइड केले जाते. त्यासाठी तुम्हाला स्किल देऊन, प्रशिक्षण देऊन, आवडत्या फील्डमध्ये तुम्हाला प्रशिक्षण देऊन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी रोजगाराच्या संधी महाज्योती अवेलेबल करून देते. आणि SC/ST विद्यार्थ्यांसाठी बार्टी संस्था आणि टार्टी संस्था यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देते. तर अर्ज कसा करावा. महाज्योतीच्या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्हाला यांसारख्या योजनेसाठी अप्लाय करावं लागेल. तर अप्लाय करायची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही अपडेट येणार. त्यानंतर तुम्ही ज्या परीक्षेसाठी अर्ज करत आहात त्यानुसार अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्राची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो MPSC जी एक्झाम आहे ती ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना देता येते. तर तुमचं MPSC कंबाईन ग्रुप B, C आणि यांसारख्या योजनेसाठी आणि राज्यसेवेसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही बँक आणि पोलीस भरतीची प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर तुम्ही 10वी पास असाल विद्यार्थी मित्रांनो तर मिलिटरी भरती प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही इतर मागास प्रवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असणे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे महाज्योतीसाठी. जर तुम्ही SC/ST प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर बार्टी आणि TRTI प्रोव्हाइड करते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीच्या या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर जर तुम्हाला या योजनेमार्फत पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या योजनेची सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. यांसारख्या संस्थेचा नंबरसुद्धा, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरच मिळून जाईल.
तर पूर्ण माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि 72,000 पासून ते 1,22,000 पर्यंत शिष्यवृत्ती नक्की या योजनेचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो. यासाठी मोस्ट ऑफ योजनांसाठी 18 ते 34 वयोगटातील विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता, एलिजिबल करू शकता. SC कॅटेगरीला 5 वर्ष म्हणजे 39 पर्यंत सुद्धा SC ST प्रवर्गातील विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 3 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन असते. तर आपापल्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो. जेव्हाही अपडेट येईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर याबाबत अपडेट टाकण्यात येईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि कोणतीही डाऊट्स असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या योजनेमार्फत तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून देईन किंवा टेलिग्रामवर माहिती सांगून देईन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.